मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलवरती, या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आताच हे काम करायचं आहे। सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत मित्रांनो, 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर हे काम तुम्हाला करणं गरजेचं आहे। एकंदरीत तुम्हाला जर 19वा हप्ता खात्यामध्ये पाहिजे असेल, स्टॉप न व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे। आपण सविस्तर माहिती सांगू तत्पूर्वी आपल्या पुनर्स एकदा यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, तुम्हाला काय काम करायचं आहे हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणण्यासाठी? तर पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेण्यासाठी सर्वप्रथम ई-केवायसी आता अनिवार्य केलेली आहे। कशी करायची सविस्तर माहिती जाणून घेऊ। तर केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत राज्यातील देशातील शेतकऱ्यांना जे लाभ घेण्याकरिता महत्त्वाचं म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया आहे आणि ई-केवायसी करणं आता गरजेचं आणि अनिवार्य आहे, जी की आधारला लिंक गेलेल्या असलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून किंवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि शेतकऱ्यांची पूर्ण केली जाऊ शकते। ही प्रक्रिया अजून देखील तुम्ही या ठिकाणी पूर्ण केली नसेल तर मित्रांनो, तुम्ही करू शकता। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो अडकू शकतो। अन्यथा पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो न अडकण्यासाठी आपल्याला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर पूर्ण करून घ्या। तर एकंदरीत मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल? तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावं लागेल। OTP बेस्ड ई-केवायसी करू शकता। दुसरं म्हणजे बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी। अशा दोन्ही पद्धतीने ई-केवायसी पूर्ण करून घ्या। आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।